नमस्कार मंडळी, साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट नक्की आवडेल तुम्हाला. एकदा काय झालं, पृथ्वीवरच्या सगळ्या फुलांचं एक भव्य संमेलन भरलं. रंगीबिरंगी, सुवासिक, नाजूक सगळ्या तऱ्हेची फुलं तिथं जमली. आपला काय काय उपयोग होतो, आपण किती देखणे आहोत, आपण किती सुगंधित आहोत, आपण कशा पद्धतीने माणसाच्या उपयोगाला पडतो किंवा कशा पद्धतीने एकंदरीतच आपण या सृष्टीला सुंदर केलंय, यावर अनेक चर्चासत्र तिथे चालली होती. तेवढ्यात कोणीतरी प्रस्ताव मांडला की देवाची मूर्ती दगडापासून बनवतात. दगडाला ना रंग ना सुवास, आपण किती सुंदर आहोत तरी फुलांना दगडावर वाहिले जाते. हा आपल्या सौंदर्याचा अपमानच नाही का? तेवढ्यात दुसरं फुल म्हणालं, खरं आहे, खरं तर दगडांनी फुलांची पूजा केली पाहिजे. झालं, सगळ्या फुलांना हा प्रस्ताव अगदी पसंत पडला. लगेचच सगळी फुलं एक मोर्चा घेऊन देवबाप्पाकडे गेली आणि त्यांनी आपला प्रस्ताव देवापुढे मांडला. देवाला क्षणभर हसू आलं, पण त्याने संमती दिली. दुसऱ्या दिवशीचं चित्र मात्र अगदी वेगळं होतं. एका शिवमंदिरात रंगीबिरंगी फुलांपासून पिंड बनवली होती. एका मागून एक भक्त येत होता, घागरभर पाणी दूध त्यावर ओतत होता, मूठ मूठ दगड वाहून त्याची पूजा करत होता. नाजूक फुलांना दगडांचा हा भार काही सहन होईना. फुलं चिरडली, कुणाच्या पाकळ्या तुटल्या, कुणाचे देठ तुटले, कुणाचे पराग पसरले. संध्याकाळपर्यंत फुलांनी बनलेली एकही मूर्ती व्यवस्थित राहिली नाही. रडत रडत सारी फुलं पुन्हा देवाकडे गेली आणि म्हणाली, देवा, आमचं चुकलंच बरं, आम्हाला क्षमा करा. स्वतःची पूजा करून घेण्यापेक्षा दुसऱ्यांची पूजा करण्यात अधिक आनंद आहे हे आत्ता आम्हाला कळलंय. देव पुन्हा हसला आणि देवाने पुन्हा पूर्ववत स्थिती करून दिली. तात्पर्य काय आहे मुलांना या गोष्टीत? की कुणालाही आपण जेव्हा आनंद देतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आनंदी होत असतो. असाच आनंद मातृभूमीच्या चरणी आपलं कर्तृत्व समर्पित करण्यात आहे किंवा तो वाटला पाहिजे. स्वतःचा जय जयकार करून घेण्यात आनंद नसतो, तर मातृभूमीचा जय जयकार करण्यात जास्त आनंद असतो. त्यामुळे चला, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा आठव करता करता मातृभूमीच्या चरणी आपली ही भक्ती आणि निष्ठा अर्पित करूयात. धन्यवाद.